हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आमच्या साफसफाई मिशनचा होता शेवटचा दिवस. सो ज्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी राहिल्या होत्या, त्या मी आधी करून घेतल्या. माझं ड्रेसिंग टेबल राहिलं होतं आवरायचं, ते मी आज पहिल्यांदा करून घेतलं आणि आवरून झाल्यानंतर असं काहीसं दिसतोय माझा ड्रेसिंग टेबल. थोडासा पसारा तर अजूनही आहेच, पण तो राहणारच. बरं, आज आमच्याकडे होते पित्र. सो आमच्याकडे काही तसं करत नाहीत. जे काही आपण बनवतो त्याचाच आम्ही नैवेद्य दाखवतो. सो मी आज बनवणार होते गव्हाची खीर. तर त्यासाठी मी खपली गहू छान आधी पाकडून घेतले. त्याच्यामध्ये जाळ्या वगैरे होतात म्हणून आणि पल्स मोडवरती असे छान 2-3 वेळेला त्याला थोडंसं बारीक करून छान 2-3 वेळेला धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजत ठेवले होते. आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मग मी गूळ चिरायला घेतला. कारण खिरीला आपण गूळ घालतो, साखर घालत नाही. आणि हे बघा सकाळी छान असे आपले गहू पण भिजले होते. सो मी आज ते कुकरमध्येच बनवणार आहे खीर, कारण कुकरमध्ये थोडीशी लवकर होते आणि जास्त भांडी पण खराब होत नाहीत. सो मी कुकरच्या आधी तळाला थोडंसं तूप लावून घेतलं आणि तूप लावल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे भिजवलेले गहू होते ते घालून घेतले आणि गहू बुडतील एवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाणी घातलं तरी चालेल आणि थोडंसं मीठ घालायचंय आणि मग बारीक गॅसवरती 3 शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्यात. आणि 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे छान आपले गहू पण शिजलेले आहेत. आता मी ते रवीनं थोडेसे हटवून घेतेय. म्हणजे जरी एखाद दुसरा गहू नसेल शिजला तरी तो व्यवस्थित होऊन जाईल मॅश. आणि इथं मी 2 ग्लास पाणी आणि 1 कप दूध असं मिक्स करून ठेवले. आता मी ह्या खिरीमध्ये घातलं गूळ आणि थोडीशी वेलची पूड आणि छान ते चटचटू दिलंय आणि तोपर्यंतच इकडं मी थोडेसे बदाम फ्राय करून घेते. तसं तर या रेसिपीमध्ये काजू, बदाम वगैरे कशाचीच गरज नाही लागत. तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आणि मग गॅस बंद करून जे आपण दूध आणि पाणी मिक्स केलं होतं ते मी ह्याच्यात घालून घेतले आणि भाजलेले जे बदाम होते ते. आणि अशी आपली छान अशी खीर तयार झाली मला तर खूप आवडते. तुम्हाला आवडते का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मग छान असं देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आणि हा प्रकार तुम्हाला माहिती होता का हे मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर आधी वाटायचं की हे डेकोरेशनसाठीच आहे, पण आज कळालं की ते फ्रूट खायचा फोक आहे म्हणून. तर चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.